मी शिवाजी खामकर, मुक्काम पोस्ट नांदगाव, ताजी सातारा, देशमुख नगर येथे टिटवाडी हद्दीत 177 गट नंबरमध्ये माझं सलूनचा व्यवसाय चालू आहे। गेले 23 ते 24 वर्ष झालं ते व्यवसाय चालू आहे। इथं पारंपरिक व्यवसाय आमचा पूर्वीपासून आहे। जमीन आमच्या वडिलांची गट नंबर 177 मध्ये असून त्यात काल रात्री प्रमोद पवार व त्याचा भाऊ प्रीतम पवार दोघेही राहणार टिटवाडी यांनी दोघांनी पारा घेऊन दुकानाचे सलूनचे तोडमोड करून नुकसान केलेलं आहे आणि तरी सुद्धा त्यांना अटक होत नाही आणि ते मोकाट फिरत आहेत। तर त्यांच्या गंभीरतेचा गुन्हा दाखल व्हावा आणि आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी एवढीच विनंती। आणि राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड साहेब पुढे बोलते। स्वाभिमानी नागरिक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड, सातारा तालुका बोरगाव विभागातील शिवाजी खामकर राहणार नांदगाव हे स्वाभिमानी नागरिक संघटनेचे सभासद आहेत, पदाधिकारी आहेत। यांचं सलूनचं व्यवसाय आहे। त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये असणारं सलून शॉप हे देशमुख नगर टिटवाडी हद्दीमध्ये आहे। या ठिकाणी दोघं भावानी पवार या दोघा भावानी या दुकानामध्ये घुसून दुकान चालू होतं। दुकानात कामगार काम करत होता असताना पार घेतली। पारानं दुकानाची पूर्ण तोडफोड केली, जवळजवळ 3-1 लाखाचं नुकसान केलं। आणि अशा पद्धतीची जर हे भेड हल्ले करत असतील आणि अशा पद्धतीचे जर नाभिक समाजावर हल्ले होत असतील तर स्वाभिमानी नाभिक संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून शंकरराव गायकवाड कधीहीच माफ करणार नाही। आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर देता येतं, पण आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं आहे। कुठेही सुव्यवस्था बिघडवायची नाही, कायदा कुठेही हातात घ्यायचा नाही। परंतु ह्याचा अर्थ असा नाही कुणीही उठायचं आणि अशा पद्धतीचे हल्ले करायचे। ज्या प्रकार घडला आहे या प्रकाराला कायदेशीर चौकटीत राहून आम्ही उत्तर देणारच आहे। पण जर असे भेड हल्ले जर होत असतील तर प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे। काल आम्ही ज्या वेळेला PSIंकडे बसलो त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावर तशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले असताना आजसुद्धा ते मोकाट आहेत। परंतु जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा जर मोकाट फिरत असतील तर शिवाजी खामकर यांच्या कुटुंबियांना धोका आहे। जर येणाऱ्या काळामध्ये ज्या कुटुंबाला जर कुठलाही धक्का लागला तर ते पवार दोघं बंधू आहेत, भाऊ आहेत, ज्याने हल्ला केला तेच जबाबदार राहतील। आणि बोरगाव पोलीस स्टेशनचे PI यांनी सुद्धा ह्याची गंभीर दखल घ्यावी। कारण जर उद्याच्याला अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर उद्या पोलीस स्टेशनला येऊन जर गुन्हे दाखल होणार असतील तर याच्या अगोदरच त्यांनी अशा पद्धतीची जी गुन्हेगारी प्रवृत्ती ती ठेचणे गरजेचे आहे। कारण महाराष्ट्रातला प्रत्येक नाभिक बांधव या घटनेची दखल घेतलेले वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे निषेध होत आहेत। कारण हा नाभिक बांधव गेले 350-400 वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय आहे, हे मानवी निर्मितीपासून व्यवसाय आहे। आणि व्यवसाय करत असताना जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर कदापि सहन करणार नाही। हा समाज शूरवीरांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले प्रतापगड या ठिकाणी ज्यांनी जीवदान दिलं ते जिवाजी महाले यांचे वंशज आहोत आम्ही। आणि जर अशा पद्धतीचं ह्या स्वराज्यामध्ये एवढं मोठं योगदान असणाऱ्या समाजावर हल्ले होत असतील तर हे कदापि आम्हीच नव्हे तर सर्व समाज हा कधी माफ करणार नाही। जर आत्ता या घटनेची गंभीर दखल बोरगाव पोलीस स्टेशनचे PI यांनी घ्यावी, तसेच SP साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घालावं। वेळ पडली तर मला रस्त्यावर उतरावं लागेल, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र रस्त्यावर आणावं लागेल। आता इथून पुढच्या काळात अशा पद्धतीचे जर शिवाजी खामकरांच्या कुटुंबावर हल्ले झाले तर याला पूर्णपणे बोरगाव पोलीस स्टेशनचे PI जबाबदार असतील, हे आज ठणकवून मी सांगतो। कारण यांनी ज्या दिवशी पोलीस स्टेशनना मिसिंगची कंप्लेंट पवार मिसिंग झालेत ही कंप्लेंट दिली आणि ती कंप्लेंट दिल्यानंतर शिवाजी खामकर यांच्या कुटुंबियाला बोलवून घेऊन यांनी त्यांचे जबाब घेतले, त्याच वेळी खऱ्या अर्थानं बोरगाव पोलीस स्टेशनचे PI यांनी त्या पवार कुटुंबियांना ताब्यात घेतलं पाहिजे होतं आणि याची सखोल चौकशी करायला पाहिजे होती। ही चौकशी केली नसल्यामुळेच यांनी हे असे हल्ले केले। कारण यांना प्रशासनाची भीती नाही,
पोलीस स्टेशनची भीती राहिली नाही असं मला म्हणावं लागेल. आणि याच्यात बोरगाव पोलीस स्टेशनचे PIचा हलगर्जीपणा हा 100% झालेला आहे, हा मला निश्चित सांगावं लागेल. परंतु इथून पुढच्या काळात जर अशा पद्धतीचं पोलीस डिपार्टमेंटकडून जर अशा मोकाट जे काही गुन्हेगार आहेत, आता जे मोकाट गुन्हेगार फिरतात, यांना जर पायबंद केली नाही तर आम्हाला उद्याच्याला या सर्व यंत्रणेमध्ये बोरगाव पोलीस स्टेशनचे असणारे तपास अधिकारी, असणारे PI यांना याच्यात घ्यावं लागेल. आणि आम्हाला रस्त्यावर उतरून SP साहेबांकडं, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडं आम्हाला मागणी करावी लागेल. गुन्हेगारांसह प्रशासनावर सुद्धा गुन्हे दाखल करावा, ही आम्हाला वेळ येऊन देऊ नये, एवढीच आज पत्रकार परिषदेत मला सांगायचं आहे. शिवाजी खामकर यांचं कुटुंब अत्यंत अडचणीत आत्ता आहे, कारण भीतीच्या वातावरणात आहे. जो माणूस मिशिंग होतो तोच माणूस रात्रीचं 2 दिवसात अगोदर येऊन कंपाऊंड तोडतो आणि त्याची तक्रार द्यायला ज्या वेळेला PSIकडे जातात, पोलीस स्टेशन बोरगाव जातात शिवाजी खामकर आणि त्यांचं कुटुंब, त्यावेळेला ते म्हणतात नक्कीच तो होता का, त्याला पाहिला का. जर त्याच वेळेला गंभीर दखल घेतली असती, याचा शोध लावला असता तर आज हा प्रकार घडला नसता. ती सुद्धा केलेली लुस्कान त्यानंच आहे हे 100%. या सर्वाचा विचार करून 2-3-1 लाखाचं लुस्कान झालंय, मानसिक हानी झाल्या, कुटुंब अडचणीत आहे, कुटुंब दहशतीत आहे. जर या कुटुंबावर इथून पुढच्या काळात कुठला हल्ला झाला किंवा दुकानात कुठला हल्ला झाला तर बोरगाव पोलीस स्टेशनचे PI, त्यांचं नाव तेलतुंबडे साहेब, हे जबाबदार राहतील. हे आज मला ठणकून सांगावं लागेल. स्वाभिमानी नागरिक संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष शंकरराव गायकवाड आज इशारा देतो पोलीस प्रशासनाला, जर अशा पद्धतीची प्रवृत्ती वेळेत ठिचली नाही, गुन्हे दाखल केले नाही, त्यांना अटक केली नाही तर उद्या येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबाला केसाला जरी धक्का लागला तरी बोरगाव पोलीस स्टेशन आणि PI आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा ही जबाबदार असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये मला या प्रकरणासाठी जर उद्या भविष्यात ही मोडतोड झालेले 3-1 लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि रात्रीचं या कुटुंबावर हल्ले होण्याची शक्यता आहे. हे कुटुंब नांदगाववरनं इथं व्यवसायाला येतं. जर व्यवसाय करताना जर कुठला धक्का लागला, व्यवसाय करताना जर त्यांचे हल्ले झाले तर ते हल्ले या पवार दोघा भावांनीच केले, हे 100% खात्रीपूर्वक मला सांगावं लागेल. आणि म्हणून आत्ताच या दोघा भावांना टिटीवाडीमध्ये राहत असलेले हे पवार या दोघांवर कडक कारवाई करावी आणि या कुटुंबाला न्याय द्यावा. हा कुटुंब OBC समाजातला आहे, अल्पसंख्याक समाज आहे, म्हणून जर दुर्लक्ष होत असेल कदापि सहन केलं जाणार नाही. छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही. येणाऱ्या काळामध्ये कायद्याच्या चाकुरीत राहून आम्ही उत्तर देऊ. कुठेही सुव्यवस्था बिघडणार नाही, पण याचाही भान प्रशासनाने ठेवा. समोर जर आम्ही तसं चुकीचं उत्तर देत नाही, तोडफोड देत नाही, मारामारी करत नाही, याचा अर्थ आमच्या हल्ले अन्याय होऊ नये याची दखल घ्यावी. पुन्हा एकदा मी बोरगाव पोलीस स्टेशनचे तेलतुंबडे साहेबांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक आव्हानच करतो. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.